बघा प्रश्न क्रमांक 82 मुंबई लोहमार्ग पुन्हा एकदा बघू। राधिकाचा चेहरा पूर्वेकडे आहे, ती 90 डिग्री उजवीकडे वळाली म्हणजे दक्षिणेकडे गेली आणि पुन्हा डावीकडे 90 डिग्री वळाली म्हणजे पुन्हा पूर्वेला आली आणि पुढे जाऊन 15 मीटर चालली। किती मीटर चालली? 15 मीटर चालली। पुन्हा उजवीकडे 8 मीटर चालली। पुन्हा उजवीकडे किती? 30 मीटर चालली आणि पुन्हा उजवीकडे 8 मीटर चालली, बरोबर। तर ती सध्याच्या स्थानापासून राधिकाचे मूळ स्थान, सध्याच्या स्थानापासून राधिकाचं मूळ स्थान कोणत्या दिशेला आहे? मूळ स्थान आताच्या स्थानापासून मूळ स्थान कोणत्या दिशेला आहे? पूर्वेला आहे। मूळ स्थान कुठे आहे? पूर्वेला। किती अंतरावर? 15 मीटरवर। पूर्वेला 15 मीटर। पर्याय क्रमांक सी। काय विचारलं नीट बघा, सध्याच्या स्थानापासून म्हणजे इथल्या स्थानापासून मूळ स्थान कोणत्या दिशेला आहे? म्हणजे हे स्थान विचारलंय पूर्व दिशेला। पुढचा प्रश्न क्रमांक 83, जर या वर्षी 1 मे रोजी कामगार दिन शुक्रवारी आला तर या वर्षाचा शेवटच्या तारखेचा वार कोणता? बघा शॉर्ट ट्रिक सांगितलेले आपण, MGX म्हणजे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एका दिवशी, 1 मे आणि ख्रिसमस 25 डिसेंबरला एकच वार येतो। म्हणजे 25 डिसेंबरला 1 मेला शुक्रवार आहे, 25 डिसेंबरला पण शुक्रवार असेल। 26, 27, 28, 29, 30 आणि 31 डिसेंबरला शेवटचा दिवस शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असेल। पर्याय क्रमांक 4 गुरुवार। प्रश्न 84, M म्हणजे प्लस, N म्हणजे मल्टिप्लाय, P म्हणजे भागिले आणि Q म्हणजे वजा। तर 22 बघा, P म्हणजे काय? भागिले 22 भागिले 2 पुन्हा भागिले 11, Q म्हणजे वजा 6, N म्हणजे गुणिले 3, M म्हणजे अधिक 15, बरोबर। 22 2 11 6 3 15। 22 भागिले 2 किती? 11 आणि 11 भागिले 11 1 वजा 6 त्रिक 18 अधिक 15, 18 तून 1 गेले 17, 17 मधून 15 गेले 2, उत्तराला मायनस चिन्ह। पर्याय क्रमांक 3। बघा आता इथं प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल विचारले, 8 वजा 5 आणि गुणिले 9 वजा 3, 8 तून 5 गेले 3, 9 तून 3 गेले 6, किती होतात? 18। तसंच 12 वजा 7 किती होतील? 5 आणि 23 वजा 12 11, 11 5 55, मग शेवटचं 16 वजा 7 9 आणि 9 वजा 1 8, 9 8 हे 72। पर्याय क्रमांक 1 72। प्रश्न क्रमांक 86, एका नेमबाजीच्या स्पर्धेत बरोबर नेम मारल्यास 3 गुण मिळतात व नेम चुकल्यास 1.25 गुण कमी होतो। जर अशोकने एकूण 35 नेम मारले तेव्हा त्याला 79.5 गुण मिळाले, तर अशोकचे किती नेम बरोबर आले? बघा त्याने किती नेम मारले? 35 नेम बरोबर आल्यावर किती गुण मिळतात? 3, म्हणजे त्याला किती गुण मिळायला पाहिजे होते? 105 गुण। जर सगळे बरोबर आले असते तर 105 मिळाले असते। त्याला किती मिळाले? 79.5च मिळाले। किती कमी मिळाले बघू। त्याला 25.25 गुण कमी मिळाले, बरोबर। मग त्याची एक चूक झाली, की त्याचे मिळणारे 3 आणि न मिळणारे 1.25, असे 4.25 कमी होतात एका चुकीला। त्याचे कमी किती झाले? 25.5 झाले। तर त्याच्या चुका किती? 25.5 भागिले 4.25, 1 शून्य वाढला 425, 25 25 17 ना 25 7 175, 25 25 25 0 0 25 25 25 0 0 25 2 50, 17 7 102। 6 चुका झाल्या, बरोबर किती असतील? 29 बरोबर। पर्याय क्रमांक 4। बघा DEF बरोबर, FDEF परत KLMN JKLM म्हणजे +2 आणि नंतर
-2 +3 -3 मग WXY बरोबर. U मधून 2 गेले STU बरोबर STUV आणि Q मधून 3 गेले Q मधून 3 गेले तर राहिले O ना OPQ O नाही NOPQ बघा बरं 87 YSVN पर्याय क्रमांक 3 +2 -2 +3 -3 अशी सिरीज आहे. 28 प्रश्न 5 तास 40 मिनिटाच्या 30% किती? 5 तास म्हणजे किती मिनिटं झाले? 300 6 पंचे 30 340 मिनिटं 340 चे 30% 3 चौक 12 3 त्रिक 9 1 10 102 मिनिटं म्हणजे 1 तास आणि पुढं 60 मिनिटाचा 1 तास आणि पुढे 42 मिनिटं 1 तास 42 मिनिटं पर्याय क्रमांक 2. पुढं संडे हा शब्द STUV UVWX NOPQ म्हणजे 3 ने ऍड होत गेले बरोबर सगळेच DEFG ABCD Y ZAB 3 ने ऍड झालं. मग कशासाठी लिहिलं झालं UDMHPK म्हणजे -3 करायचे कळलं का? यातून काय करायचे -3 मग U च्या अगोदर 3 काय येईल यस ना नाही R STU बरोबर R येईल. पुढे D च्या अगोदर 3 ABCD बरोबर M च्या अगोदर 3 J KLM A च्या अगोदर 3 EFGH नंतर V च्या अगोदर STV आणि HIJK राजेश पर्याय क्रमांक 1. म्हणजे थोडक्यात संडे बरोबर VXQ GDB तर कशासाठी ते वापरले. पुढचा 81 काय आहे चौथं मूळ 3 आहे तर 625 चं चौथं मूळ काय येईल 5 5 चा पहिला घात 5 5 चा वर्ग 25 5 चा घन 125 5 चा चौथा घात चौथं मूळ 5 चा चौथा घात 625 उत्तर येईल 5. पुढचा प्रश्न आहे घड्याळात 4:20 वाजता मोठा तास काटा आणि छोटा मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन असेल 4:20 मिनिटं 30H - 11/2 M 30 × 4 - 11/2 × 20 30 चौक 120 आणि 110 किती अंशाचा 10 अंशाचा पर्याय क्रमांक 1 4:20 मिनिटांनी 10 अंशाचा कोन. पुढे बघा MCQ बरोबर 729 बघा MCQ बरोबर 729 GIW बरोबर 4512 तर SKU बरोबर काय विचारले आपल्याला M13 नंबर C3 Q17 G7 I9 आणि W23 S किती नंबर 19 11 आणि 23 ना सॉरी 21 मग 13 चा निम्मे किती 6 त्यात अर्धा मिळवला 3 च्या निम्मे 1.5 मध्ये अर्धा मिळवला 0.5 प्लस केला 17 च्या निम्मे 8.5 त्यात अर्धा मिळवला 7 च्या निम्मे 3.5 त्यात अर्धा मिळवला 9 च्या निम्मे 4.5 त्यात अर्धा मिळवला 23 च्या निम्मे 11.5 त्यात अर्धा मिळवला 19 च्या निम्मे किती 9.5 त्यात अर्धा मिळवला 10 11 च्या निम्मे 5.5 त्यात अर्धा मिळवला 6 21 च्या निम्मे 10.5 त्यात अर्धा मिळवला 10 6 11 पर्याय क्रमांक 4. 2 फासे एकाच वेळी टाकले असता त्यांच्या वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 13 असल्याची संभाव्यता किती. 2 फासे टाकले 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 बरोबर परत 2 1 2 2 2 3 शेवटचे जरी घेतले तरी आपल्याला 2 6 बरोबर नंतर 3 6 4 6 5 6 6 6 6 6 ची बेरीज किती होते 12 आपल्या बेरीज किती आली पाहिजे 13 कधी होईल का बेरीज नाही म्हणजे पर्याय 0 पर्याय क्रमांक 1. प्रश्न 94 बघा 999 1330 999 म्हणजे 10 चा घन वजा 1
11चा घन 1331 वजा 1 आणि मग 12चा घन वजा 1 12चा घन 1728 वजा 1 म्हणजे 1727. प्रश्न क्रमांक 94चं उत्तर 1727. बघा ज्यावेळी गुणोत्तर काढायचं असेल त्यावेळी शॉर्ट ट्रिक काय वापरायची, एकदा दोघांची बेरीज करायची. 85 आणि 15ची बेरीज किती झाली? 85 + 15 100 आणि वजाबाकी 85 - 15 70. शून्याला शून्य गेला, गुणोत्तर येतं त्यांचं 10:7. ज्यावेळी दोन संख्येची बेरीज आणि वजाबाकी दिली असेल आणि गुणोत्तर काढायचं असेल त्यावेळी गुणोत्तर दोघांची बेरीज एकदा करायची, एकदा वजाबाकी करायची. बुद्धिमत्तेमध्ये पण गणित विचारले यांनी. ताशी 48 किलोमीटर वेगाने जाणारी 400 मीटर लांबीच्या गाडी एक पूल 48 सेकंदात ओलांडते, तर पुलाची लांबी अंतर विचारले. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. वेग किती आहे? 48. किती सेकंदात? 48 सेकंदात गुणिले 518. 6 त्रिक 18 6 8 48 3 1 3 3 7 18 8 5 40 आणि 16 चौक 64. 640 मीटर टोटल अंतर झालं. त्यातून आघाडीचं वजा केलं, 400 वजा केलं म्हणजे पुलाची लांबी किती असेल? 200 मीटर पूल, सॉरी 240 मीटर. पुलाची लांबी असेल 240. पर्याय क्रमांक 4. 97 प्रश्न बघा. इन्फंट आणि तिथं तीच अक्षर वापरली बघा. आयन काय केलंय? आयन FANT. आयनचं NI केलंय, FAचं AF केलंय, NTचं TN केलंय. मग मास्टर MAचं AM, STचं TS आणि ERचं RE. AM TS RE. पर्याय क्रमांक 1. पुढचं बघा. 98चं काय केलंय? A नंतर CD GHI क्वेश्चन मार्क आणि UVWXY. या नंतर B सोडला CD, नंतर EF सोडला GHI 3 अक्षर घेतली. आता KLIJKLM JKLM L सॉरी 3 सोडायचे फक्त. आता इथं 1 सोडला, इथं 2, इथं 3 सोडायचे. मग काय होईल? MNOP. पर्याय क्रमांक 1. 1 अक्षर 2 अक्षर 3 अक्षर 4 अक्षर 5 अक्षर 1 गॅप 2 गॅप 3 गॅप आता 4 गॅप पुढं. 11,881 चं वर्गमूळ करायचं. एकक स्थानी 1 आहे म्हणजे एकक स्थानी 1 येईल किंवा 9 येईल. बरोबर. शेवटचे 2 सोडले तर 108 राहील. 108 कोणता वर्ग वजा होतो? 10चा वर्ग. म्हणजे याचा वर्गमूळ एकतर 101 असेल किंवा 109 असेल. 105चा वर्ग करू आपण. 5 चा 25 आणि 11 10 110. 11 0 25 पेक्षा ही संख्या काय आहे? मोठी नाही संख्या, म्हणून मोठी संख्या झालं वर्गमूळ. 109 झालं त्याचं वर्गमूळ. आणि शेवटचा, समीर आमिर यांनी 4 अस्थिर या प्रमाणात भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर 6-7 असल्यास नफ्याचे गुणोत्तर किती? सूत्र. नफ्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर. भांडवलाचं गुणोत्तर आहे 4:3 आणि मुदतीचं गुणोत्तर 6:7. 3 1 3 3 2 6 4 2 8/7 म्हणजे नफ्याचं गुणोत्तर येईल 8:7.